श्री स्वामी समर्थ मंडळी, दुधावरची साय काढून असा आमचा दर आठवड्याला डब्बा भरतो. मग त्याचं आम्ही तूप बनवतो. आता दरवेळेस हे काम ना आमच्या आजीबाईकडे असतं आणि त्या जर नसल्या तर ते काम माझ्याकडे येतं. आता 2 दिवसापासून त्या गावाला गेलेल्या आणि हा डब्बा भरला होता. मग त्यामुळेच हे काम ना माझ्याकडे आलेलं होतं. आम्ही ते मिक्सरमध्येच फिरवतो. मग ते मी फिरवून घेतलेलं होतं. तुम्ही बघू शकता, खूप छान असं लोणी तयार होऊन आलेलं होतं. मग त्याच्यातलं ताक म्हणजे पाणी ते सगळं मी ना निथळून घेतलं होतं. आणि तुम्ही बघू शकता, एवढ्या छोट्याशा डब्यामध्ये ना एवढं सारं लोणी निघलं होतं. दर आठवड्याला आमचा हा डब्बा भरतो बरं का. त्यामुळे आम्हाला काय विकतचं तूप आणावं लागत नाही. मग ते तूप मी कढवून घेतलं. मला तर लोणी काढायला खूपच आवडतं. थंड झाल्यानंतर मी ते बरणीमध्ये भरून ठेवून दिलं होतं. त्यानंतर स्वयंपाक बनवून घेतला. मी काही तुरीची डाळ शिजायला टाकलेली होती. मला तिचं वरण बनवायचं होतं त्यामुळे. मग फोडणी देऊन घेतली. अगोदरच पीठ मळवून ठेवलेलं होतं. मग पोळ्या पण लाटून घेतल्या. आणि आज ना मी सगळं लवकर आवरलं होतं, कारण की मला जायचं होतं शाळेमध्ये. आमच्या वस्तीवरच्या शाळेमध्ये ना आज हळदी कुंकवाचा कार्यक्रम होता. तर त्यासाठीच जायचं होतं मला. 12 वाजेपर्यंत माझं सगळं आवरलं होतं. शंभूला पण अंघोळ घालून झोपी लावलं होतं त्याच्या आजीनं. मग त्यांच्याजवळच त्याला सोडून ना मी हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला गेले होते. आणि क्रिशू पण माझ्यासोबतच होती. खूप साऱ्या बायका जमा झाल्या होत्या. छान असा हळदी कुंकवाचा कार्यक्रम चालू होता आम्ही गेलो तेव्हा. आणि त्यांनी ना हे असे वाण आणले होते देण्यासाठी. आणि खूप सारे ना महिलांचे खेळ पण घेतले होते त्यांनी. संगीत खुर्चीचा पण कार्यक्रम झाला होता. ज्या महिलेचा नंबर येणार तिला ना छान अशी पैठणी देणार होते ते. तिथे सगळ्या महिलांनी ना खूप छान असे उखाणे घेतले होते. संगीत खुर्चीचा कार्यक्रम चालू झाला आणि आम्ही घरी आलो, कारण मला शंभू उठण्याचा धाक होता. राम राम गेले वनसाला आणल्या कळली, त्याची घेतली हळदी, उरलं सुरलं शिकर तुलं शिकत उठलं मडकं फुटलं वगळ गेला परतदारी. नाव कोण घेते गईन, साहेबराव पाटलाची बहीण. नाव कोण घेते काशी, हरी पाटलाची भाशी. नाव कोण घेते तानी, सीताराम पाटलाची राणी. सोन्याची कळशी पाणी घाली तुळशी, सोन्याची कळशी पाणी घाली तुळशी. कृष्णारामांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी.